नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 जानेवारी 2024 रोजी MIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचार फेरीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली, ज्यात त्यांच्या काळ्या गाडीवर प्रचंड वेगाने पाठलाग करणाऱ्या काही तरुणांनी हल्ला केला. गाडीच्या काचेवर बुक्के आणि हादरे मारले. जलील यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एका समर्थकाच्या डोळ्याला गंभीर जखम झाली, तर संरक्षणासाठी पुढे उभ्या असलेल्या तरुणालाही मारहाण झाली. हे सगळं बायजीपुरा गल्ली नंबर 20 आणि जिन्सी चौक परिसरात घडलं, जिथे जलील MIM उमेदवारांच्या प्रचारासाठी पदयात्रा काढत होते. मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपावरून MIM मध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, कारण पक्षाने 22 विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून नव्या उमेदवारांना संधी दिली, ज्यामुळे माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी, पोस्टर फाडणे, पैसे घेऊन तिकीटं दिल्याचा आरोप आणि किराडपुरा प्रभाग 12 मध्ये 27 डिसेंबरला 2 उमेदवारांमध्ये हारामारी होऊन पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेला वाद यामुळे धुमसत होती. 7 जानेवारीला प्रचार फेरी सुरू असताना काळे झेंडे दाखवले गेले. गाडी पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर गर्दी जमली. रस्ता बंद झाला. खास गेट मार्गे जिन्सी चौकात पोहोचताच जलील यांना अडवले गेले. धक्काबुक्की केली. शर्ट ओढला. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पण नंतर चिडलेल्या कार्यकर्त्यांनी गाडीचा पाठलाग केला आणि हल्ला तीव्र केला. जलील यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला हा सगळा प्रकार कलीम कुरेशी यांच्या माणसांनी केल्याचा आरोप केला. आम्हाला 3 दिवसांपासूनच वाटत होतं असं काहीतरी होईल. आम्ही पाण्याच्या टाकीजवळ आलो तेव्हा समोर लोक थांबलेले कलीम कुरेशी यांच्या जवळचे लोक होते. खाटीक समाजाचे लोक होते. त्यांनी आमच्यावर अंडी फेकली. आम्ही अंगावर धावून गेलो तेव्हा महिलांना पुढे केलं. त्यांनी चाकू वापरून हल्ला केला. इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आमच्यातले 2 जण जखमी झाले. एकाच्या डोळ्याला दुखापत झाली. हे सगळं कलीम कुरेशी यांनी जुन्या रागातून केलं असं MIMच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. आता या सगळ्यामुळे कलीम कुरेशी हे नाव चर्चेत आलं. कलीम कुरेशी हे प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित तर 14 मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. एकाच माणसाला 2 पक्षांनी कशी काय उमेदवारी दिली असा प्रश्न विचारत जलील हे कुरेशी यांच्या विरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यातूनच जुना राग डोक्यात ठेवून जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप MIMच्या कार्यकर्त्यांनी केला. सोबतच या सगळ्यासाठी त्यांनी पोलिसांना सुद्धा जबाबदार धरलं. आम्ही आधीच रॅली काढण्यासाठी परवानगी घेतली होती. असं काहीतरी होऊ शकतं म्हणून वाढी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. पण पोलिसांचा बंदोबस्त पुरेसा नव्हता. त्यांची संख्या कमी होती. पोलिसांच्या डोळ्याने देखत हे सगळं घडलं तरी पोलीस लवकर मध्ये पडले नाहीत असं MIMचे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सलीम कुरेशी हे माजी नगरसेवक आहेत. ते आधी MIM मध्ये होते, पण जलील यांच्यासोबत वाद असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर दारूच्या अवैध धंद्यामध्ये नाव आल्याने कुरेशी यांना पक्षातून काढून टाकलं होतं असं MIMच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण कुरेशी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. आमचं पॅनल निघतंय म्हणून जलील यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांनी स्वतःच माणसं बोलावली आणि त्यांच्यावर हल्ला घडवून आणला. आमचे कार्यकर्ते फक्त समोरासमोर आले होते. बाकी आमचा या घटनेशी काहीही संबंध नाही. जलील यांना चर्चेत राहायचंय म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केला. आपली पिल्लं आणली आणि स्वतःवर हल्ला झाल्याचं दाखवलं. मुळात हा हल्ला MIMचे कार्यकर्त्यांनीच केलाय. इतकी वर्ष ज्यांनी पक्षाचं काम केलं, पक्ष वाढवला, त्यांना तिकीट देण्यात आलं नाही, पैसे घेऊन तिकीट विकण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या MIMच्या कार्यकर्त्यांनीच हा सगळा प्रकार केलाय असं कुरेशी यांचं म्हणणं आहे. सगळ्या प्रकारानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे तक्रार केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले, आम्ही प्रचारासाठी पोलीस परमिशन काढली होती. आम्ही जसे पुढे गेलो तशी 25-30 लोक आली आणि आम्हाला घेरलं. धक्काबुक्की गेली. पोलीस अधिकाऱ्यांसमोर हा सगळा प्रकार घडला. तिथून निघाल्यावर शहागणच्या इथे आमचा पाठलाग केला. जवळपास 100 लोक पाठलाग करत होते. त्यांच्या हातात चाकू होते, फायटर होते. हे सगळे गुंड आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या बोलण्यावरून ही असली कामं करत होते. सत्ताधारी पाठीवागे आहेत म्हणून आपण काहीही करू शकतो असं यांना वाटतं. पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्यांनी CCTV फुटेज चेक करून तपास करायला सुरुवात केली आहे. हे प्रकरण पोलिसांनी नीट हाताळलं पाहिजे. मी नाव घेऊन सांगतोय, हे भाजपचे मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाळलेले गुंड आहेत. हा MIM मधला नाही. हे लोक कधीही आमच्याकडे नव्हते. जर शांतपणे लोकशाही मार्गाने निवडणूक लढवायची असेल तर लढवा, नाहीतर वाकडा मार्ग आम्हालाही पकडता येतो असं म्हणत सावे आणि शिरसाट यांच्यावर जलील यांनी गंभीर आरोप केला आहे. पण राज्यसभा खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी हा सगळा MIMचा अंतर्गत विषयातून झाला आहे. ज्या लोकांना तिकीट दिलं नाही त्यांनी जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकली आणि आता त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. पण हा चुकीचा प्रकार आहे. सामाजिक शांतता बिघडवणारा प्रकार आहे असं
मत या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. म्हणजेच एका बाजूला हा MIM मधला अंतर्गत असल्याचं सांगण्यात येत आहे. MIMचे कार्यकर्ते हा पूर्वस्थेतून घडलेला आहे असं सांगतायत. तर जलील थेट नाव घेऊन शिरसाट आणि सावेन यांच्यावर आरोप करतायत. त्यामुळे आता या राड्यामागे नेमके कोण आहे हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे. सोबतच याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एक काळी गाडी प्रचंड वेगाने जात होती आणि या गाडीचा पाठलाग काही तरुण करत होते. या तरुणांनी वेगात असलेल्या गाडीला गाठलं. गाडीत बसलेल्या काही तरुणांना फटके आणि बुक्क्या मारायला सुरुवात केली. गाडीच्या काचेवर हादरी देण्यात आले. गाडीत बसलेल्या एकाच्या डोळ्यांना जखमसुद्धा झाली. हे सगळं घडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये. गाडीत बसलेले महत्त्वाचे व्यक्ती होते छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार MIMचे नेते इम्तियाज जलील. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना पळवून लावण्यात आलं. गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. गाडीवर दगड फेकण्यात आली. पण नेमकं घडलं काय? हा हल्ला MIMच्या नाराज कार्यकर्त्यांनी केला की जलील यांच्या म्हणण्यानुसार तो राजकीय नेत्यांचा कट होता? या सगळ्यात पोलिसांवर आरोप का करण्यात येत आहेत? संभाजीनगरच्या राड्याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. मागच्या आठवड्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटपावरून MIMचे कार्यकर्ते नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. कारण MIMने 22 नगरसेवकांची तिकीटं कापून नव्या उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे अनेक माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यांचे पोस्टर फाडण्यात आले. जलील यांनी पैसे घेऊन ही तिकीटं दिली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. 27 डिसेंबरला शहरातल्या किराडपुरा या भागात येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून MIMच्या 2 उमेदवारांमध्ये नाला होता. विषय अगदी हाणामारीपर्यंत गेला आणि मग पोलीस स्टेशनपर्यंतही गेला. त्यामुळे ही नाराजी धुमसत होतीच. पण खरा राडा झाला तो 7 जानेवारीला. इम्तियाज जलील 7 जानेवारीला MIMच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बायजीपुरा गल्ली नंबर 20 या भागात येणार होते. MIMच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला की यासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती. अशा प्रकारची घटना घडू शकते याची कल्पना आम्ही पोलिसांना दिली होती असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. 7 तारखेला दुपारी जेव्हा जलील त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार फेरीसाठी बायजीपुरा जिन्सी भागामध्ये आले तेव्हा प्रचार फेरी सुरू असतानाच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जलील यांची गाडी पाण्याच्या टाकीजवळ आली तेव्हा मोठी गर्दी झाली. गल्लीचा रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर खासगेटवरून गाडी जिन्सी चौकाजवळ आली तेव्हा जलील यांना पुढे जाण्यापासून अडवण्यात आलं. त्यामुळे साहजिकच तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. जलील यांना जमलेल्या कार्यकर्त्यांनी घेरलं. यावेळी जलील यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न झाला. त्यांचा शर्ट धरण्यात आला. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना पांगवलं. लाठीचार्ज सुद्धा केला. त्यानंतर जलील इथून निघाले. पण चिडलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. यावेळी गाडीच्या काचेवर बुक्क्या मारण्यात आल्या. जलील गाडीमध्ये पुढे बसले होते तेव्हा काही जणांनी जलील यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. तर गाडीत मागे बसलेल्या एकाच्या डोळ्याला जखमसुद्धा झाली. जलील यांच्या संरक्षणासाठी गाडीच्या पुढच्या बाजूला एक तरुण उभा होता. त्यालाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पण आज सगळं झाल्यावर आरोप प्रत्यारोपांना वेग आला. इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला हा सगळा प्रकार कलीम कुरेशी यांच्या माणसांनी केल्याचा आरोप केला. आम्हाला 3 दिवसांपासूनच वाटत होतं असं काहीतरी होईल. आम्ही पाण्याच्या टाकीजवळ आलो तेव्हा समोर लोक थांबलेले कलीम कुरेशी यांच्या जवळचे लोक होते. खाटीक समाजाचे लोक होते. त्यांनी आमच्यावर अंडी फेकली. आम्ही अंगावर धावून गेलो तेव्हा महिलांना पुढे केलं. त्यांनी चाकू वापरून हल्ला केला. इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आमच्यातले 2 जण जखमी झाले. एकाच्या डोळ्याला दुखापत झाली. हे सगळं कलीम कुरेशी यांनी जुन्या रागातून केलं असं MIMच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. आता या सगळ्यामुळे कलीम कुरेशी हे नाव चर्चेत आलं. कलीम कुरेशी हे प्रभाग क्रमांक 9 मधून वंचित तर 14 मधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. एकाच माणसाला 2 पक्षांनी कशी काय उमेदवारी दिली असा प्रश्न विचारत जलील हे कुरेशी यांच्या विरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यातूनच जुना राग डोक्यात ठेवून जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला असा MIMच्या कार्यकर्त्यांनी केला. सोबतच या सगळ्यासाठी त्यांनी पोलिसांना सुद्धा जबाबदार धरलं. आम्ही आधीच रॅली काढण्यासाठी परवानगी घेतली होती. असं काहीतरी होऊ शकतं म्हणून वाढीव पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली होती. पण पोलिसांचा बंदोबस्त पुरेसा नव्हता. त्यांची संख्या कमी होती. पोलिसांच्या डोळ्याने देखत हे सगळं घडलं तरी पोलीस लवकर मध्ये पडले नाहीत असा MIMच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सलीम कुरेशी हे माजी नगरसेवक आहेत. ते आधी MIM मध्ये होते. पण जलील यांच्यासोबत वाद असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर दारूच्या अवैध धंद्यामध्ये नाव आल्याने कुरेशी यांना पक्षातून काढून टाकलं होतं असं MIMच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण कुरेशी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. आमचं पॅनल निघतंय म्हणून जलील यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांनी स्वतःच माणसं बोलावली आणि त्यांच्यावर हल्ला घडवून आणला. आमचे कार्यकर्ते फक्त समोरासमोर आले होते. बाकी आमचा या घटनेशी काहीही संबंध नाही. जलील यांना चर्चेत राहायचे म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केला. आपली पिल्लं आणली आणि स्वतःवर हल्ला झाल्याचं दाखवलं. मुळात हा हल्ला MIMचे कार्यकर्त्यांनीच केलाय. इतकी वर्ष ज्यांनी पक्षाचं काम केलं, पक्ष वाढवला, त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. पैसे घेऊन तिकीट विकण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या MIMच्या कार्यकर्त्यांनीच हा सगळा प्रकार केलाय असं कुरेशी यांचं म्हणणं आहे. सगळ्या प्रकारानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे तक्रार केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले,
म्हणाले, आम्ही प्रचारासाठी पोलीस परमिशन काढली होती. आम्ही जसे पुढे गेलो तशी 25-30 लोक आले आणि आम्हाला घेरलं, धक्काबुक्की केली. पोलीस अधिकाऱ्यांसमोर हा सगळा प्रकार घडला. तिथून निघाल्यावर शहागणच्या इथे आमचा पाठलाग केला. जवळपास 100 लोक पाठलाग करत होते. त्यांच्या हातात चाकू होते, फायटर होते. हे सगळे गुंड आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या बोलण्यावरून हे असली कामं करत होते. सत्ताधारी पाठीमाडे आहेत म्हणून आपण काहीही करू शकतो असं यांना वाटतं. पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करायला सुरुवात केली आहे. हे प्रकरण पोलिसांनी नीट हाताळलं पाहिजे. मी नाव घेऊन सांगतो, हे भाजपचे मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाळलेले गुंड आहेत. हा MIM मधला नाही. हे लोक कधीही आमच्याकडे नव्हते. जर शांतपणे लोकशाही मार्गाने निवडणूक लढवायची असेल तर लढवा, नाहीतर वाकडा मार्ग आम्हालाही पकडता येतो, असं म्हणत सावे आणि शिरसाट यांच्यावर जलील यांनी गंभीर आरोप केला आहे. पण राज्यसभा खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी हा सगळा MIMच्या अंतर्गत विषयातून झाला आहे. ज्या लोकांना तिकीट दिलं नाही त्यांनी जलील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकली आणि आता त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतोय. पण हा चुकीचा प्रकार आहे, सामाजिक शांतता बिघडवणारा प्रकार आहे, असं मत या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. म्हणजेच एका बाजूला हा MIM मधला अंतर्गत असल्याचं सांगण्यात येतंय, MIMचे कार्यकर्ते हा पूर्ववेश्यातून घडलेला असं सांगतायत, तर जलील थेट नाव घेऊन शिरसाट आणि सावे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आता या राड्यामागे नेमकं कोण आहे हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे. सोबतच याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. छत्रपती संभाजीनगरमधल्या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.